नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा पीएफ कट होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही या आठवड्यात पीएफचे पैसे काढण्याचा, नवीन क्लेम करण्याचा किंवा ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर थांबा। ईपीएफओने अचानक एक मोठी नोटीस जाहीर केली, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसू शकतो। नक्की काय घडलंय आणि सर्व ऑनलाईन सेवा कधीपर्यंत बंद राहणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकत असाल, सध्या ईपीएफओच्या ऑफिशियल मेंबर पोर्टलवर एक तातडीची नोटीस दाखवली आहे। यामध्ये सरकारने त्यांच्या सिस्टममध्ये काही मोठे बदल आणि अपग्रेडेशन करण्याचे ठरवले आहे। यामुळे पीएफच्या काही सेवा काही दिवसांसाठी तात्पुरत्या बंद करण्याचे ठरवले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सेवा कधीपासून आणि कधीपर्यंत बंद राहतील? तर याची सुरुवात 26 जून 2026 रात्री 12 वाजतापासून, म्हणजे आज रात्री 12 वाजतापासून सुरू झालेली आहे। म्हणजे वेबसाईट पूर्णपणे बंद आहे आणि त्याचा शेवट 30 जून 2026 रात्री 11:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। तर 1 जुलै 2026 रात्री 12 वाजल्यापासून पुढे ती सेवा चालू राहील। आता आपण पाहूया की या 5 दिवसात तुम्ही कोणकोणती कामे करू शकणार नाही। लॉग इन बंद, कर्मचारी किंवा एम्प्लॉयर या दोघांनाही त्यांच्या पोर्टलवर लॉग इन करता येणार नाही। ऑनलाईन सेवा ठप्प, लॉग इन होत नसल्यामुळे तुम्ही नवीन पीएफ क्लेम करू शकणार नाही, पीएफ ट्रान्सफर करू शकणार नाही किंवा तुमची प्रोफाईल अपडेट करू शकत नाही। पासबुक आणि केवायसी, आधार लिंक करणे, पॅन कार्ड अपडेट करणे किंवा पीएफचे पासबुक चेक करणे ही सर्व कामे 1 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहतील। ईपीएफओच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डेटाबेसची क्षमता वाढवण्यासाठी आणि क्लेम प्रोसेस सिस्टम सॉफ्टवेअर अधिक जलद गतीने आणि सुरक्षित करण्यासाठी हे ऑपरेशन केले जात आहे, जेणेकरून भविष्यात तुमचे पीएफ क्लेम अगदी काही दिवसात किंवा काही तासात सेटल होतील। या तात्पुरत्या त्रासाबद्दल ईपीएफओने आपली दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। अडचणीच्या वेळी काय करावे? मित्रांनो, जर तुम्हाला या काळात काही अत्यंत तातडीची अडचण आली किंवा मदत हवी असेल तर ईपीएफओने एक हेल्पलाईन नंबर दिला आहे। तुम्ही त्यांच्या कॉल सेंटर नंबरवर कॉल करू शकता। नंबर अशा प्रकारे आहे 14470। संपर्क साधून तुम्ही तुमच्या प्रश्नांचं निवारण करून घेऊ शकता। माझा तुम्हाला हाच सल्ला राहील की 30 जून पर्यंत कोणत्याही अनोळखी किंवा फेक वेबसाईटवर जाऊन लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका। 1 जुलै 2026 रोजी सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील, त्यानंतर तुमची कामे सुरू करा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या नोकरदार मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी अभि उराडे फायनान्शियल सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।